काढण्याकरता माझ्याकडे केलं. आपण मुद्दा होतोय विचार कौशल्याचे महत्त्व काय. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे महत्त्व विचार कौशल्याचं महत्त्व हे आहे की आपलं सध्याचं जे शिक्षण आहे ते मानवी क्षमता आणि मानवी क्षमतांचा विकास करण्यासाठी पुरेसं नहीं. अभी हम जो दे रहे हैं ना एजुकेशन वो हमारी जो क्षमता है क्षमता क्या होती है तो इसके लिए काफी नहीं है. बच्चों में इतनी बहुत ज्यादा कैपेसिटी है, हम उससे बहुत कम मांग कर रहे हैं. किसी मालूमात तो हम उससे पूछते रहिए कि बहुत ज्यादा नहीं, उसकी क्षमता उसकी कैपेसिटी उससे बहुत ज्यादा है. म्हणून आपण देशाला उत्तम कुशल कामगार करू शकलो नाही, सुजाण नागरिक करू शकलो नाही. आपली मुलं फक्त आपण गोष्टी बनवलेली, आपण त्याला शिकवून शिकलेला आहे. हा अहंकार दिलेला आहे. माझ्या पिढीला तोच मिळालेला आहे, मी तुमच्या पिढीला तोच देतोय. आपण कुठेतरी चुका करतो आहोत. आपण आता कुशल कामगार निर्णयक्षम माणूस सुजाण नागरिक सध्याचं शिक्षण देऊ शकलेलं नाही असं माझं म्हणणं नाही, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि मग त्याच्यामुळे विचार कौशल्यांचं महत्त्व काय या प्रश्नाचं उत्तर हे असं आहे की अंदाज न लावता येणारा भविष्यकाळ आपल्यापुढे आहे आणि मुलांपुढे पण आहे. अभी अपन क्या होगा जिंदगी सफर है जीवन ना, कल क्या होगा कल की बात छोड़ो, आज की बात छोड़ो. अभी जी या क्षणाच्या नंतर काय आहे, या क्षणाच्या नंतरच्या विषयी जर मी ब्लाइंड असेल अनभिज्ञ असेल आणि अगदी त्या प्रसंगाला मला सामोरं जावं लागलं तर मला जर निर्णय घेता येत नसेल तर आपण खूप पर्याय घेतला, आपण निर्णयक्षम नाही. कधी कधी तर पगड्या घेतलेली माणसाची भीती भक्ती वाटतात आपल्याला, पोपट असतात. नसतात ना, नसतात. जी माणसं प्रत्यक्ष कृतीतून आणि प्रयोगातून संक्रमित होतात ती माणसं निर्णयक्षम असतात. जो ऑफिशियल काम होते सर्वोच्च पदावर